दारुगड बये दारुगड. कोणाला बघ शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती सरतारीचा मोर नाचरा हवा, पदरावरती सरतारीचा मोर नाचरा हवा. संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मानतेकर पैठणी घेऊन आला. वहिनी उघडताना दा रोज वकिलीचा देणार. नमस्कार. एक्सपर्ट हायजेनिक डिशवॉश बार प्रस्तुत होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. सहकार नगर पुणे इथे आपण आलेले आहोत आणि पुण्यातल्या 2 जणींना आज आपण भेटणार आहोत. सुनबाई आहेत मिनल मोघे आणि सासूबाई आहेत सुगंधा मोघे. सासू सुद्धा आईच असते. शेवटी आई ती आई. सासरचे घरंदाज पदार्थ सुनांनी शिकलेच पाहिजेत. पुराणातली वांगी आता नव्या ढंगात आणि नव्या चवीत बनवून देते की. शिक्षणाचा मान पुण्याचा, पहिला मान गणपतीचाच, पैठणीचा मान सासूचा. पैठणीचा पहिला, दुसरा आणि तिसरा मान सुनेचाच. नमस्कार. हात थरथरतो. टेन्शन आलंय. टेन्शन घेऊ नका. मला टेन्शन ते गोड हातात घेतलं की टेन्शन आहे. बरं एक अक्षर देतो. उखाणा घ्या. स. सोमेश्वराच्या देवळात उदबत्तीचा वास. मयुरेश्वरांचं नाव घेते. होम मिनिस्टरसाठी खास. अरे वा. चला मग ही आघाडी घेतली सुनबाईंनी. बरं आता तुम्ही एक उखाणा घ्या. तुम्ही तेव्हा घेतलेला त्या दिवशी घेतलेला उंबरठा वगैरे तो ओलांडतात तेव्हा कवडी मारून आला होता. लग्नाच्या दिवशी केला होता साखरभात. त्या दिवशीपासून चिंता रवीला केली अहो म्हणायला सुरुवात. एक मिनिट हा उखाणा किती वर्षांनी करताय? 73 मध्ये लग्न झालं. 40 वर्षांनी रवीला केली अहो म्हणायला आणि रवी आणि मला अहो. वा वा. बरं आता ओळख करून द्या सगळ्यांनी. हे माझे मिस्टर मयुरेश मोघे. नमस्कार. सासूबाई नमस्कार. माझे सासरे नमस्कार. माझी आई. नमस्कार. वडील. नमस्कार. नणंद. नमस्कार. इकडे माझ्या मावस सासूबाई आहेत, चुलत सासूबाई आहेत. नमस्कार. आणि बाकी सगळा माझा परिवार. चला सगळ्यांची ओळख झालेली आहे. आता गप्पांना आपण लगेचच सुरुवात करणार आहे. नमस्कार. 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 बरं मला तुम्हाला विचारायचं आहे की साधारणतः हे जे काही 40 वर्षापूर्वी ए रवी झालं ते कसं काय? म्हणजे ए रवी म्हणजे आम्ही ऍक्च्युली लहानपणापासूनचे मित्रमैत्रीण आहोत. बालपण कुठलं? शनिवारपेठ पुण्यातलं. तुम्ही पण शनिवारपेठ एका वाड्यात आम्ही राहत होतो. वा वा. आणि वाड्याने लहानपणी तथास्तू म्हटलं. आणि त्यामुळे लहानपणापासून एकमेकांना ओळखत होतो. बरोबर खेळलेलं वगैरे. पण नंतर त्याचं रूपांतर याच्यात कधी झालं ते मात्र आता आठवत नाहीये. बरं 40 वर्ष तुमच्या दोघांपैकी कोण कोणाचं किंवा कोणाला कोणाचं ऐकावं लागतं? मीच. असं वाटतं तुम्हाला त्यांच्याकडे बघून? दिसतं तसं नसतं. असं असेल तर वा वा. म्हणजे अंताक्षरी सुरू झाली. बरं जरा आता 40 वर्षानंतर काय घडलंय ते जाणून घेऊया. तुमच्या बाबतीत कसं काय? वारसा चालवला पुढे तसाच. तुम्ही कुठल्या वाड्यात होता? नाही वाड्यात नव्हतो आम्ही, दुकानात. आम्ही दुकानात आलो. आता कसं काय ते सांगा तुम्हीच सांगा. त्यांचा भाऊ आहे ते, त्यांचं दुकान होतं. तर त्याच्या दुकानात आम्ही भेटलो आणि तो माझा फ्रेंड आहे पहिल्यापासून. तर ऍक्च्युली त्याच्या मनात खूप होतं की काही करून हिला आपल्या फॅमिलीत आणायचं म्हणून. असं त्याच्या मित्राच्या. तो केक विकायचा का त्याचं वधूवर सूचक? मे बी काय माहित नाही. पण त्यामुळे त्यांनी बऱ्याच त्याच्या सगळ्या भावांशी पुतण्यांशी वगैरे माझी ओळख करून दिली होती. आला की ओळख करून द्यायची. हा म्हणजे आणि त्या निमित्ताने करून दिली. मला नंतर हा जेव्हा आवडायला लागला त्याच्यानंतर मला कळलं की त्यांनी त्या निमित्ताने मला सगळ्यांची ओळख करून दिली.
किती हसतायत ना. या हसतायत म्हणजे खूप टेन्शन मध्ये आहेत ते. नाही नाही, अजून हसण्यासारखे दिवस आहेत कारण म्हणून हो. हसतात. 6 वर्षच झाली आता. 6 वर्ष. तर मला तुम्हाला विचारायचं आहे की सुनेमध्ये म्हणजे आता 6 वर्ष तुम्ही सुनेला बघताय, एक गोष्ट बदलायची असं जर झालं, आज ठरवलं की आजपासून एक गोष्ट तिने आपल्या स्वभावात बदलावी, तर तुम्ही कोणती सुचवाल? तसं मला काही दिसतच नाही, कारण मी तिला ज्या दिवशी लग्न ठरलं किंवा तिला मी जेव्हा पहिल्यांदा बघितली आणि घरी जेव्हा आणली त्याच दिवशी मी तिला ठरवलं ही माझी सून नाही, ही माझी मुलगी आहे. त्यामुळे मी त्याच दृष्टिकोनातनं तिच्याकडे बघतीये कायम. त्यामुळे काही बदलू नाही का? हा, हो ना. किती भावना दाटून आल्या ताई. बरं, तुम्हाला दोघांना काही सुचवायचंय का की यांच्यात काही बदल केला पाहिजे? तुमच्या मनात नक्की असेल काहीतरी. थोडी चिडचिड वाढली पाहिजे. केली तर- अच्छा, कमी केली पाहिजे. वाटत नाही की नाही माझ्याकडे बघून मी चिडचिड. मग उगाच सांगतात का? मी आता या दोन्ही गटांना प्रश्न विचारतो, सून गट आणि सासू गट. पहिला प्रश्न सूनबाईंसाठी. मला सांगा, पुण्यातलं असं कोणतं ठिकाण जे सासू सासऱ्यांच्या लव्ह स्टोरीचं प्रमुख साक्षीदार आहे? मला वाटतं बालगंधर्व थिएटरच्या इथे. चुक, गेला 1 गुण. आता तुम्ही सांगा. कमला नेहरू पार्क. वा वा, छान. बरं, यानंतरचा पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. तुम्ही सांगा, कोणत्या क्रिकेटरची ग्राउंड एंट्री सासूबाई कधीच चुकवायच्या नाहीत? म्हणजे ग्राउंडवरती असा कोणता क्रिकेटर आहे जो खेळायला यायचा आणि त्याची ती एंट्री आहे त्या कधी त्यांनी चुकवलेली नाही? विवियन रिचर्ड्स. चला, अभिनंदन, 1 गुण मिळाला. पण का आवडायचं एवढं, म्हणजे काय होतं? काय माहिती नाही, पण त्याचं आवडायची एंट्री द्यायची नेहमी. तो खेळायचा, त्याची बॅटिंग, त्याचं येणं अजूनही, म्हणजे केव्हाही अजून सुद्धा मी मुलाशी कधी क्रिकेट बघताना जेव्हा आम्ही चर्चा करतो तेव्हा मी त्याला नेहमी म्हणते की नाही, आता या मुलांच्यात एवढा तो नाही force वाटत नाही. तसं. आणि तो मग आला उशिरा की त्याला फटकवायचं, म्हणजे चेंडू आला की. हे सगळ्या गोष्टी तेव्हापासूनच आत्मसात केल्यात. पुढचा प्रश्न, चला म्हणजे 1 गुण मिळाला. पुढचा प्रश्न आहे सासूबाईंसाठी. तुमच्या कोणत्या आवडीची सुनबाईंना ॲलर्जी आहे? स्वयंपाक करणे. चुकलं तर सांगा तुम्ही. गोड पदार्थाची. अच्छा अच्छा अच्छा. तुम्हाला गोड खूप आवडतं का? मला स्वतःला आवडत नाही, पण गोड पदार्थ करायला मला आवडतं खूप. चला, हा 1 गुण गेला. आणि आता पुढचा प्रश्न. सुनबाईंनी लग्नानंतर मुलात केलेला बदल कोणता आहे असं तुम्हाला वाटतं? तिखट खायला अभिनंदन. आलं बाबा एक उत्तर. चला, 1-1 गुणांची बरोबरी झालेली आहे. पण आता खरी कसोटी आहे, कारण यानंतरचा प्रश्न जो आहे तो सासरेबुवांना विचारण्यात येणार आहे. तुम्ही तुमच्या पत्नीची साथ कधी सोडली थोड्या वेळेकरता असं तुमच्या पत्नीला वाटतं? अरे बाबा. नाही? 5 4 मी सांगायचं 3 थांबा त्याने. हा, 3 2 एक झाला की मी हारलो म्हणतो. 1 हारलो. आता सांगा तुम्ही काय झालं होतं? आम्ही नवीन स्कूटर घेतली होती आणि फिरायला चाललो होतो. तर एका चढावावरती मला असं वाटलं की नाही बाबा, माझ्या वजनाने स्कूटर चढणार नाही, म्हणून मी खाली उतरले पटकन. आणि त्यांना ते पटकन पुढे गेले निघून. म्हटलं मी खाली उतरली. हे मात्र खरं आहे. आता आठवलं. मी विसरून गेलो होतो. थोडं यांना नाही तो हा, म्हणजे यांना विसरून पुढे गेले असं झालं ते. वा वा वा. अशा तऱ्हेने हा 1 गुण गेला तुमचा. आणि आता यानंतरचा प्रश्न तुमच्यासाठी आहे. तुमच्या पत्नीने तुमच्या विरहात एक शायरी केली होती, ती ऐकवा. तेरी कमी भी है तेरा एहसास भी, तू दूर भी है तू पास भी, खुदा ने यूं नवाजा है हमें तेरे प्यार से, हमें गुरूर भी है और नाज भी. क्या बात. काय बात. तुम्हाला हे माहिती होतं का हो? कळलं आता कळ. तुमचं भेटण्याचं ठिकाण कुठे होतं? दुकान. दुकान? कर्वेनगरला. कर्वे नगरचं दुकान हे काय रोमॅन्टिक ठिकाण होतं का? गच्ची गच्ची. अरे गच्ची छान. खूप छान रंगलेल्या गप्पा. आणि आता संपूर्ण परिवार अत्यंत गंभीर असा उभा राहिलेला आहे, तर त्यांचं स्वागत करतो. अरे हसता तुम्ही. नमस्कार. नमस्कार. बर, आजचा एक विषय, गोड खाल्ल्याने काही बिघडतं का? मला तरी नाही वाटत काही बिघडलं. व्हेरी गुड. तुमचं काय म्हणणं आहे? अति प्रमाणात खाल्लं तर एखाद्या वेळेस बिघडतं, म्हणजे असं मला वाटतं.
ठीक आहे ना, ते अतिप्रमाण तुम्ही कसं ठरवणार? तुमचं काय म्हणणं आहे? नाही, हे यांचं म्हणणं सापेक्ष हा. आहे. तर तो गोड प्रमाणात जर खाल्लं तर चालू शकतो कोणालाही. नाही असं काही नाही, म्हणजे जर समजा एखाद्या डायबिटीस वगैरे असेल आणि त्याने हो म्हणून खाल्लं तर नाही चालणार ना. बरोबर आहे. हा, त्याला कंट्रोल करायलाच पाहिजे. पण नाहीतर ज्याची काय? तब्येत चांगली आहे, जो पचवू शकतो हा. गोड खाणं, त्याला काहीच हरकत नाही खायला. पण तुमचं काय म्हणणं आहे, गोड खाणं चांगलं की वाईट? बेसिकली मला आवडत नाही त्यामुळे. वा, तुमचं काय बाबा मधल्या मध्ये? माझं काय, मला खाणंच आवडतं, त्यामुळे गोड तिखट असं मी काय त्याच्यात डिस्टिंक्शनच करत नाही. सवय लावली मी त्यांना तिखट पण खायची ना. बरं, ह्या गोड पदार्थ कसं करतात? कसा इथपर्यंत मी पोहोचलो म्हणजे मी अटेम्प्टच नाही केलेला. मी एक शिराच्या पुढे गेलेच नाही अजून. अरे वा, शिरा होतो करता तो खाल्लाय पण त्यांनी, आता ते त्यांना त्याचाच परिणाम दिसतोय. वा वा. बरं, बाकीच्यांना मला विचारायचं की गोड खाणं चांगलं की वाईट? गोड खाणं चांगलं, वा. कारण मला पण खूप आवडतो. कुठली मत? हा, मला पण तसं वाटतं की गोड म्हणजे ठीक आहे, प्रमाणात खावं. मला स्वतःला नाही प्रमाण म्हणजे 25 एक गुलाबजाम असं. आवडत. ते अति प्रमाण झालं. तुमचं काय म्हणणं आहे? अति प्रमाणात खाऊ नये असं मला पण वाटतं. बरं, तिकडे काय? व्यक्ती सापेक्ष आहे. आपण शिक्षिका होता का? किंवा शाळेत शिकवता का? नाही. मला म्हणजे ना विज्ञानाचा तास सुरू आहे आणि खड्याच्या पुढे तुम्ही उभे आहेत असं वाटायला लागलं होतं, सापेक्ष वगैरे शब्द ऐकून. पण छान. तुमचं काय म्हणणं? माझ्या दृष्टीने हा प्रश्नच दुःखद आहे, कारण मी डायबिटिकची क्रॉनिक पेशंट आहे. त्यामुळे गोड या शब्दाची सुद्धा मला ॲलर्जी आहे. म्हणजे खाऊ नये, म्हणजे गोड खाऊ नये. एकीकडे कथा ऐकताना दुसरीकडे व्यथाही ऐकायला मिळाली. चला, अशा तऱ्हेने वेगवेगळी मतं इकडे आपण ऐकली. आता प्रत्येकाला कागद देऊया. ज्यांना सासूबाईंचं बरोबर वाटतंय त्या सासू लिहिणार, ज्यांना सूनबाईंचं बरोबर वाटतं त्यांनी सून लिहिणार. चला, ही गंमत आहे थोडीशी, बघूया काय होतं. सगळ्यांनी आपापल्या मनातलं मत व्यक्त करून इथे लिहिलेलं आहे. आता बघूया पुढच्या प्रश्नांना काय होणार, कारण प्रत्येकाने आपापलं उत्तर द्यायचं आहे. बरं, एक कॅमेरा समजा नवीन आणला आणि तो कॅमेरा मुलाकडे दिला आणि एकच फोटो काढायचा आहे. म्हणजे तुम्ही फोटो काढता ना? व्हेरी गुड. एकच फोटो काढायचा आहे, कारण एकच फोटो काढायचा राहिला आहे आणि तो कुणातरी एकाचा काढायचा आहे या दोघींपैकी. तर हा प्रश्नाचं उत्तर तुमच्यासाठी नाही आहे, सगळ्यांनी द्यायचं आहे. अशा वेळेला मुलगा कुणाचा फोटो काढेल, यांचा की यांचा? एकच फोटो राहिलेला आहे कॅमेऱ्यात. तुम्ही पण ना. चला, इथे 1 2 3 4 5 जण म्हणतायत सून, 6 7 जण म्हणतायत सून. त्याचं बघितलंय का स्वतःच? हरकत नाही ना. तुम्ही काळजी करू नका, हरकत नाही, यांच्या हरकत स्कूटरवर नाही. त्या स्कूटरवर बसून स्टुडिओत जाऊन काढा फोटो. हरकत नाही, हरकत नाही. चला, पुढचा प्रश्न. कुणाच्या लव्ह स्टोरीवरती फिल्म, म्हणजे या दोघांपैकी, या 2 जनरेशन पैकी कोणत्या लव्ह स्टोरीवरची फिल्म सुपरहिट होईल असं वाटतं तुम्हाला? सासूबाई 1 2 3 4 जण म्हणतायत सासूबाईंची हिट होईल आणि 1 2 3 4 5 6 जण म्हणतायत सूनबाईंच्या. तुमची म्हणजे ब्लॅक अँड व्हाईटच काढायला लागेल फिल्म. तिसरा प्रश्न. या दोघींपैकी लाल मुंग्यांना किचनचा विजा कोणामुळे मिळेल? चला, 1 2 3 4 5 6 7 7 जण म्हणतात सासूबाई. चला, अभिनंदन, हा गुण पण मिळाला. या दोघींपैकी कोणा एकाला भारताचा शांतीदूत म्हणून पाठवायचं असेल तर कोणाला पाठवा? याला माझा पण होकार आहे. त्याला सगळे म्हणतात सासूबाई. आणि शेवटचा प्रश्न. या दोघींपैकी पैठणी कोण जिंकेल असं वाटतं आज या खेळामध्ये? कारण खेळ समोर होणार आहे. 1 2 3 4 5 5 जणांचं म्हणणं आहे सासूबाई, 5 जणांचं म्हणणं आहे सूनबाई. त्यामुळे हा गुण कोणालाही मिळणार नाही. पण आपण बघणार आहोत काही क्षणामध्ये कोण जिंकणार पैठणी. आणि आता एक एक आपण उघडत जाऊया आणि बघूया कोण आघाडी घेतं. बघूया. 4 5 6 5 6 7 8
7 9 किती झाले? 11 आणि 9. ही 2 मतं फार इम्पॉर्टंट आहेत. एक मुलाचं आहे आणि एक त्यांचं आहे, सासरे बुवांचं. चला आधी सासरे बुवांचं मत उघडतो. किती फरक झालाय आता? 10 आणि 11. म्हणजे आता हे जे मत आहे हे एकतर बरोबरीत आणून ठेवणार आहे, काय करणार? काय करणार का काय करणार. आणि किती आहे? 11. अभिनंदन. कोणी किती म्हटलं ना तरी लग्न होऊ द्या नाही तर काही होऊ द्या, मुलं आई बाबांना विसरत नाही. कळलं? उगाच म्हणतात लगेच बायकोच्या बाजूने गेला वगैरे. चला आजचा गट जो जिंकला तो आहे सासू गट. झी मराठीकडून या संपूर्ण गटाला ही भेटवस्तू 12 गुण, त्यामुळे 1200 रुपये लक्ष्मी पण आली करा. आणि आता पैठणीचा खेळ. कोण जिंकणार? पैठणी. आणि आता खेळ सुद्धा तसाच आहे की या संपूर्ण परिवाराशी मिळता जुळता, हसरे चेहरे. आणि मग तो चेहरा जो हसरा आहे तो आता पूर्ण करायचा आहे. वेगवेगळे प्रकार आहेत इथे चेहऱ्यांचे. त्यातला हा जो प्रकार आहे ना, हा व्हायलेट, म्हणजे हा बघा, हा असाच्या असा चेहरा आपल्याला तयार करायचा आहे. आणि तो अनेक तुकड्यांमधून घडणार आहे. तेव्हा वेळ सुरू झाल्यानंतर सगळ्यात आधी चेहरा पूर्ण या दोघींपैकी ज्या कोणी करणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. 1 2 3. चला वेळ सुरू झाली. अब आएगा मजा. शुभेच्छा द्या. होणार 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 होणार. काळे वरती असे पुढे यायला पाहिजे. वा वा. तो ब्लँक काढू. हा हे काय शेंगा झालेली आहेत, खालचं गोल करायचं. हा असं लाव, असं लाव. नाही एकत्र नाही होत तसं नाही. सगळं कुटुंब कामाला लागलेलं आहे. नाही ते पॉइंट्स बाहेर आहेत. बाहेर कसे आले? बाहेर कोणा हा मधला काढला, मधला बाबा यांनी केला, यांनी केला. हा बा, हा झाला. अभिनंदन, जोरदार टाळ्या. हे 2 चेहरे इथे तयार झालेले आहेत. आघाडी सासूबाईंनी घेतली, जसा चेहरा सांगितला तसाच्या तसा बनवला. आणि हा इकडचा जो चेहरा आहे त्यामध्ये कल्पकता दडलेली आहे. यामध्ये कुठलाही चेहरा जसा नाही असा एक नवीन चेहरा बनवलेला आहे. त्याबद्दल एक कंपनी कदाचित अशा पद्धतीचा पुन्हा एक चौकोन छापेल. पण आता निकाल आपल्या समोर आहे. बिग बाजार घेऊन येत आहे. बिग बाजार द ग्रेट इंडियन किचन फेस्टिवल. आणि आजच्या या होम मिनिस्टरमध्ये सहभागी झालेल्या या दोघांनाही बिग बाजारकडून मिळत आहे प्रत्येकी 3000 रुपयांचं गिफ्ट वाउचर. स्वयंपाकाच्या अनेक नवनवीन वस्तूंवर भरघोस अशी सूट आहे. बिग बाजारच्या या संधीचा सर्वांनी लाभ उठवा. त्या दोघींचं पुन्हा एकदा अभिनंदन. या खेळामध्ये सासरेबुवांनी खूप छान साथ दिली. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुम्हाला. असा बघा. तर इकडे चिरंजीवांनी साथ दिली, म्हणजे आत्ता साथ दिली, कळेल नंतर. झी मराठीकडून ही भेटवस्तू. माझा चेहरा तसा होईल कदाचित. आणि आजच्या या खेळामध्ये, पैठणीच्या खेळामध्ये आपण बघितलं उपविजेत्या ठरल्या सुनबाई.
सुनबाईंना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. आजच्या भागातल्या होम मिनिस्टर ठरल्या सासूबाईंना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठण. नमस्कार. आजचा भाग इथेच संपवूया. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन एक्सपर्ट हायजेनिक डिश वॉश बार प्रस्तुत होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.